नमस्कार मित्रांनो, तुमचे लिंग सकाळी ताठ का होते? असे का घडते तुम्हाला माहित आहे का? ताठ लिंगाचा आणि झोपेचा काय संबंध आहे? हे सर्व जाणण्यासाठी हा व्हिडिओ प्रत्येक पुरुषाने शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर सुरुवात करूया. 1. सकाळची ताठरता. मॉर्निंग इरेक्शन म्हणजे काय? सर्वप्रथम सकाळची ताठरता म्हणजे काय हे समजून घेऊया. लिंगामध्ये रक्ताचा प्रवाह वाढल्यामुळे आणि आतील मऊ ऊतींमध्ये रक्त साचल्यामुळे लिंग कडक आणि ताठ होते. ही प्रक्रिया फक्त लैंगिक उत्तेजनेमुळेच होते असे नाही. वैद्यकीय भाषेत याला झोपेच्या वेळी होणारी नैसर्गिक ताठरता म्हणतात. विशेष म्हणजे ही ताठरता फक्त सकाळीच होत नाही, तर रात्री झोपेत साधारण 3 ते 5 वेळा होत असते. आपण सकाळी ज्या वेळी जागे होतो त्यावेळी ती जाणवते, म्हणून तिला सकाळची ताठरता म्हटले जाते. 2. झोपेचा आणि लिंगाच्या ताठरतेचा संबंध काय आहे? आपली झोप एकाच प्रकारची नसते, तिचे वेगवेगळे टप्पे असतात. त्यापैकी एका टप्प्यात मेंदूची हालचाल वाढलेली असते आणि स्वप्ने पडतात. या काळात शरीराची स्वायत्त मज्जासंस्था अधिक सक्रिय होते आणि लिंगाकडे रक्ताचा प्रवाह वाढवते. त्यामुळे रात्रीच्या गाढ झोपेमध्ये एकापेक्षा जास्त वेळा ताठरता येणे हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. 3. सकाळी लिंग ताठ होण्यामागे लैंगिक विचार किंवा स्वप्ने आवश्यक असतात का? नाही, हा एक खूप मोठा गैरसमज आहे. काही पुरुषांना वाटते की सकाळी ताठरता झाली म्हणजे रात्री नक्कीच काहीतरी शृंगारिक किंवा लैंगिक स्वप्न पडले असणार. पण असे अजिबात नाही. कोणत्याही लैंगिक स्वप्नाशिवाय किंवा विचारांशिवाय केवळ मेंदू, मज्जासंस्था आणि रक्ताभिसरण प्रक्रियेमुळे झोपेमध्ये ताठरता येऊ शकते. 4. शरीरातील हार्मोन्स आणि लघवीमुळे असे घडते का? टेस्टोस्टेरोन हा पुरुषांच्या शरीरातील मुख्य लैंगिक हार्मोन आहे. रात्रीच्या झोपेनंतर सकाळी उठताना टेस्टोस्टेरॉनची पातळी दिवसातील इतर वेळेपेक्षा सर्वाधिक असते. रात्री झोपताना मूत्राशय भरत जाते. भरलेल्या मूत्राशयामुळे पाठीच्या कण्यातील चेतापेशींवर हलका दाब पडतो, ज्यामुळेही काही वेळा ताठरता येऊ शकते. मात्र हे एकमेव कारण नसून झोपेतील नैसर्गिक प्रक्रिया ही मुख्य भूमिका बजावते. 5. सकाळी लिंग ताठ होणे हे लैंगिक आरोग्यासाठी चांगले असते का? होय, सामान्यतः सकाळी लिंग ताठ होणे ही लिंगातील रक्तवाहिन्या आणि मज्जासंस्था निरोगी असल्याचे लक्षण मानले जाते. परंतु केवळ सकाळच्या ताठरतेवरून पूर्ण लैंगिक आरोग्य ठरत नाही. काही वेळा सकाळी ताठरता येत असली तरी मानसिक ताण, कामगिरीची भीती किंवा नात्यातील तणावामुळे जोडीदारासोबतच्या संबंधांदरम्यान ताठरता टिकवण्यात अडचण येऊ शकते. 6. रोज सकाळी लिंग ताठ होणे गरजेचे आहे का? अजिबात नाही. प्रत्येक पुरुषाला दररोज सकाळी ताठरता झालीच पाहिजे असा कोणताच नियम नाही. वय, झोपेची गुणवत्ता, शारीरिक थकवा, व्यसन आणि मानसिक ताण या गोष्टींचा यावर परिणाम होतो. वाढत्या वयानुसार सकाळच्या ताठरतेची वारंवारता कमी होणे सामान्य आहे. त्यामुळे एखाद्या दिवशी ताठरता जाणवली नाही म्हणून मनात कोणतीही शंका आणू नये. 7. ताण आणि झोपेचा परिणाम. जर तुम्ही मानसिक तणावाखाली असाल, चिंताग्रस्त असाल किंवा तुमची झोप अपूर्ण झाली असेल तर शरीरातील कॉर्टिसॉल, स्ट्रेस हार्मोन वाढते, ज्यामुळे सकाळी लिंगात ताठरता कमी होऊ शकते. याचा अर्थ पुरुषत्व कमी झाले असा अजिबात होत नाही. नियमित 7 ते 8 तासांची झोप, व्यायाम, पौष्टिक आहार आणि ताण कमी केल्यास ही प्रक्रिया पुन्हा पूर्ववत होते. 8. सकाळची ताठरता अचानक बंद झाली तर काय करावे? जर एखाद्या दिवशी ताठरता झाली नाही तर काळजीचे कारण नाही. परंतु जर पूर्वी नियमितपणे होणारी सकाळची ताठरता सलग काही महिने पूर्णपणे बंद झाली असेल आणि सोबतच शारीरिक संबंधादरम्यानही ताठरता मिळवण्यात अडचण येत असेल तर वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे. यामागे मधुमेह, डायबिटीज, उच्च रक्तदाब, हाय बीपी, रक्तवाहिन्यांचे आजार किंवा हार्मोन्सचे असंतुलन असू शकते. 9. तातडीने डॉक्टरांकडे कधी जावे? सकाळची सामान्य ताठरता उठल्यानंतर थोड्या वेळात किंवा लघवी केल्यानंतर आपोआप कमी होते. परंतु जर ताठरता 1 ते 2 तासांपेक्षा जास्त वेळ तशीच राहिली, त्यात तीव्र वेदना होत असतील आणि ती स्वतःहून कमी होत नसेल तर ही प्रियापिझम नावाची वैद्यकीय समस्या असू शकते. अशा वेळी वेळ न गमावता त्वरित आपत्कालीन डॉक्टरांकडे जाणे आवश्यक असते. मित्रांनो, आज आपण समजून घेतले की सकाळी लिंग ताठ होणे ही पुरुषांच्या निरोगी शरीराची आणि नैसर्गिक वाढीची एक सुंदर खूण आहे. या प्रक्रियेबद्दल कोणतीही लाज, भीती किंवा गैरसमज बाळगण्याची गरज नाही. आपल्या शरीराला समजून घेणे हीच चांगल्या आरोग्याची पहिली पायरी आहे. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या निरोगी कामजीवन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला या विषयाबद्दल काही प्रश्न असल्यास कॉमेंटमध्ये नक्की लिहा.
स्वस्थ रहा आणि आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.